हॅलो. हॅलो सर, हा बोला ना, कोण बोलता म्हटलं? मी भाजप प्रदेश कार्यालयातून अंजली बोलत आहे सर. विश्वजित पादराव पडोलजी बोलत आहात का? हो हो बरोबर, बोला. ओके सर, मोदी सरकार आपल्या योजनाद्वारे तुमची सेवा करू शकल्याबद्दल भाजपा तुमची कृतज्ञता व्यक्त करते. किसान सन्मान निधी अंतर्गत आपल्या कुटुंबाला बँकेत पैसे मिळतात का? काय केलं म्हटलं मोदी सरकारनं आमच्यासाठी? किसान सन्मान निधी हा. बँकेत पैसे मिळतात का सर? हो मिळतात ना. ओके सर, आपल्याला हे जाणून आनंद होईल की आपल्यासारख्या 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मोदीजींनी सुरू केलेल्या किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत आहे सर. बर. आगामी लोकसभा निवडणुकीत आपण भाजपाला पाठिंबा द्याल का सर? जोडे मारणार, जोडे काय झालं सर? जोडे मारणार आम्ही त्यांना. सर काही प्रॉब्लेम आहे का सर आपली? भाजपाकडून काही अपेक्षा आहेत का सर आपल्या? अपेक्षा होत्या, आता अपेक्षा ठेवल्याच नाही. अपेक्षेचं कारणच राहिलं नाही. कारण आम्ही बेरोजगार आहे, आम्हाला रोजगार नाहीये. आमचं सोयाबीन 4,000 मातीमोल भावानं विकलं जाते, आम्हाला रास्त भाव नाही. कापसाला भाव नाही. शेतकरी परेशानी, विद्यार्थी परेशानी, तरुण परेशानी. ओके सर. महागाई. तुम्ही कोणत्या गावात राहता? तुम्हाला खायला प्यायला लागत नाही काही? महागाई कुठं चालली? हा. टॉयलेट बाथरूम बाकी राहिले फक्त. नाही तर अन्नधान्यापासून जीएसटी लावला, पैसा चालला कुठं? याचे उत्तर कोण देणार? ओके सर, बरोबर आहे. काय काय मतदान करता? अहो मॅडम, तुम्हाला किती पगार हे मला माहित नाही, पण तुमचं तरी मन म्हणतं का की मतदान करा म्हणून बीजेपीला? ओके सर, सांगा सर आपला प्रॉब्लेम काय आहे ते मेन्शन करेल सर मी. आपल्यावर जातील सर प्रॉब्लेम. मेन्शन म्हणजे असं आहे की नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की वर्षाला 2 कोटी रोजगार देणार. काय झालं त्याचं? ओके सर. दुसरी गोष्ट 15-15 लाख प्रत्येकाच्या खात्यात देणार. काय झालं त्याचं? नाही पडलेत का सर अजून? तुमच्या पडले का? सर आपले प्रॉब्लेम काय ते सांगा सर. माझे प्रॉब्लेमच सांगतोय. तुम्ही शिकलेले आहेत का अडाणी? हा सर, शिकलेले आहेत सर. हा, तर मग मोदींनी काय सांगितलं होतं की वर्षाला 2 कोटी रोजगार देणार. हा सर. मिळाला का रोजगार? ओके सर. तुमचं एज्युकेशन किती झालं मला सांगा? हा सर, ग्रॅज्युएशन झालेलं आहे सर. ग्रॅज्युएशन झालेलं आहे. किती पगार घेता बीजेपीच्या कार्यालयात?